स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आजचा दिवस गाजवलाय तो भावांनी। एकीकडे दोन भाऊ भिडलेत तर दुसरीकडे दोन भाऊ भेटलेत। कोकणात राणे बंधूंच्या दोन पक्षात धुमशान पाहायला मिळालं तर मुंबईत युतीच्या ट्रॅकवर असलेल्या दोघा भावांची आज 13व्यांदा भेट झाली आहे। कणकवली नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी आपले वडील आणि भावाचा पक्ष असलेल्या भाजपवरच पैसे वाटपाचा गंभीर आरोप केलाय। दुसरीकडे मुंबईत सकाळी उद्धव ठाकरे आपल्या भावाला भेटण्याकरता दादरमधील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। एकट्यानेच शिवतीर्थ या निवासस्थानी जात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत खलबतं केल्याचं पाहायला मिळतं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार संघर्ष पेटलाय। काल शिवसेना आमदार निलेश राणेंनी भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकली। भाजपकडून पैसे वाटले जात असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत पैसे वाटले जात असल्याचा दावा देखील निलेश राणेंकडून करण्यात आला होता। आज पुन्हा एकदा निलेश राणेंनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांची भेट घेत संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। तर आज नितेश राणेंनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी भेट घेतली। निलेश राणेंनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले। चौकशीत सर्व समोर येईल असंही नितेश राणे म्हणाले। मात्र नितेश राणेंनी बंधू निलेश राणेंवर प्रत्यक्षपणे आरोप करणं हे मात्र टाळलेलं पाहायला मिळालं। निलेश राणेंची काल भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड। भाजपकडून पैसे वाटप निलेश राणेंचा आरोप। भाजपच्या विनय केनवडेकरांच्या घरात पैसे सापडल्याचा दावा। इंस्टाग्राम लाईव्ह करत राणेंचा रवींद्र चव्हाणांवर घणाघात। माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत या घरामध्ये आणि ही फक्त एकच घर नाही, 8-10 घर आहेत जिथे सन्माननीय चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये। त्यांना येऊ दे, हे फक्त तुम्हाला, आम्ही काय हात नाही, तुम्ही फक्त। सर्व आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी फेटाळले। हे विजय केनवडेकर यांच्या घरी हे पैसे काय करतायत हा माझा सवाल होता त्यांना। त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही। आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल, निवडणूक आयोगाला सांगावं लागेल। काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली। मी हेच म्हणत होतो, हे अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। 3 दिवसा अगोदर तिथला असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो, त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे। आज राणेंनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांची भेट घेतली। तेवढं सर तुम्ही कोऑर्डिनेशनमध्ये राहावं आणि जो काय आणि तुमचे पुढे हे सगळं होऊ नये। काल पण रात्री सर्व काही लोक फिरत होती, आमची वॉच होती त्यांच्यावर, मग त्यांना कळलं की कोणतरी फिरतंय, पण ती थांबली। पैसे वाटल्याच्या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली। पण काल रात्री पण काही लोक प्रयत्न करत होते, मी म्हणत नाही की करणार होते, पण साहेब तेवढं आपण हे करावं आणि FIR साठी आम्हाला सहकार्य करावं। मंत्री आणि भाजप नेते नितेश राणेंची या प्रकरणात एंट्री झाली। नितेश राणेंनी भाजपच्या केनवडेकरांच्या घरी भेट दिली। निलेश राणे यांच्या धाडीनंतर नितेश राणे केनवडेकरांच्या घरी पोहोचले। दरम्यान निलेश राणेंचे आरोप फेटाळताना नितेश राणेंचं काय म्हणणं आहे तेही बघूया। जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार, हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं। हमाम में सब नंगे होते, म्हणून निवडणूक आयोग, पोलीस खातं सखोल चौकशी, निपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार। भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या निवडणुका लढवण्याची काही गरज नाही, काही गरज नाही। आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे, आमच्याकडे फडणवीस साहेबांसारखे मुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्हाला अशा पद्धतीने निवडणुका लढवण्याची गरजच नाही। आम्ही विकासावर, आमच्या सरकारच्या योजनांवर
ह्याच गोष्टीवर आम्ही निवडणुका लढवतोय. दरम्यान निलेश राणेंनी कणकवलीमध्ये आतापर्यंत कोणकोणते आरोप केले आहेत त्यावर नजर टाकूया. रवींद्र चव्हाणांमुळे कणकवली नगर परिषदेमध्ये युती तुटली असा आरोप निलेश राणेंनी केलेला. भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांच्या प्रभागात 196 मतदारांची नोंदणी संशयास्पद आहे असाही त्यांचा आरोप आहे. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचं जात प्रमाणपत्र हे बोगस आहे. माझ्या दौऱ्यांवर सिंधुदुर्ग पोलिसांचा वॉच आहे. तर रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून कणकवलीमध्ये पैसे वाटप सुरू आहे असाही अत्यंत गंभीर आरोप केला होता निलेश राणेंनी. तर कणकवलीत भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या राड्याला कोणतं राजकीय समीकरण कारणीभूत आहे तेही जाणून घेऊया. कणकवली नगर परिषदेत भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना असा राजकीय सामना पाहायला मिळतोय. शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडनं कणकवली शहर विकास आघाडीची स्थापना करण्यात आली. कणकवलीत भाजप आणि महायुतीकडनं डावललं जात असल्याचा शिंदेच्या शिवसेनेचा आरोप आहे. निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे भाजप विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान निलेश राणेंचे आरोप फेटाळताना भाजपचे पदाधिकारी केनवडेकर काय म्हणतायत तेही बघूया. माझ्या घरामध्ये मी नव्हतो. माझी बायको माझ्या विजय फुटवेअर ह्या आस्थापनेमध्ये माझ्या स्वतःच्या मालकीच्या आस्थापनेमध्ये होती. माझ्या घरामध्ये माझी वहिनी होती आणि माझी वयोवृद्ध आई होती आणि त्याचबरोबर माझा पुतण्या होता. या ठिकाणी निलेश राणे साहेब खाली शूटिंग करत वरती आले. माझ्या प्रांगणातून शूटिंग करत वरती आले. बेल वाजवली आणि विचारलं विजय केनवडेकर आहेत का? वहिनींनी सांगितलं नाही आहेत. नाही आहेत म्हटल्यावर ते आतमध्ये आले. इकडे तिकडे बघून माझ्या ह्याच्यामध्ये माझ्या निवासस्थानामध्ये त्यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला आणि त्याचबरोबर माझ्या बेडरूम मध्ये पण गेले. मला माझ्या पाठीवर मला उभं करण्याचं धारिष्ट रवींद्र चव्हाणांनी दाखवलं. नारायण राणे साहेबांनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं. आयुष्यात कधी मला विजय केनवडेकर म्हटले ना, अरे विजय ये बस म्हणून चांगल्या गर्दीतून ओळखून काढून आणून बसवलं. मला कधी मला असा स्टॅम्प लागलेला नव्हता. पण ह्या अशा गोष्टी करून माझं खच्चीकरण करायचं, माझ्याबद्दल अपप्रचार करायचा, मी रवींद्र चव्हाण साहेबांचे माझे संबंध आहेत म्हणून मला टार्गेट करावं, कुठल्या थराचं राजकारण करायचं, किती परिवाराला त्रास द्यायचं. मला फोन आल्यानंतर मी त्या ठिकाणी आलो. साहेबांना विचारलं साहेब काय झालं, तर साहेबांनी मला बेडरूम मध्ये नेऊन दाखवलं. हे बघा हे असं हे तुम्हाला शोभत नाही, तुम्ही हे आहे. म्हटलं साहेब हे माझ्या केके बिल्डरच्या बिझनेस मधले पैसे आहेत. तुमचा गैरसमज असेल तर नाही, त्याला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. त्या ह्याला पूर्णपणे उत्तर द्यायला मी बांधील आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.